नमस्कार. मी परेश न्याती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आज बाप्पाचं विसर्जन. सकाळीच एका मित्राने व्हॉट्सअपवर एक फॉरवर्ड पाठवला. कोणी लिहिलाय खरं माहिती नाही, पण त्यातले शब्द इतके सुंदर होते ते की ते मनाला भिडले आणि अक्षरशः आपलं सगळ्याच भक्तजणांचं मनोगत जणू ते व्यक्त करत होतं. म्हणून एकदा वाचून दाखवावं असं वाटलं. मखर रिकामं झालं. आत्ता कुठं आरत्यांचा क्रम निश्चित व्हायला लागला होता. आत्ता कुठं ओवाळू आरत्या नंतर चंद्रभागेमध्ये सोडून या देती जमायला लागलं होतं. संकटी पाव्हावे जमायला लागलं होतं. आता कुठं आरतीच्या वेळेत घरी यायची थोडी सवय लागायला लागली होती. एरवी स्वयंपाकघर न सोडणाऱ्या या घरच्या बायका आरतीच्या निमित्ताने लवकर आवरून बाहेर यायला लागले होते. रिमोटसाठी भांडणारे आम्ही तुझ्या समोर बसण्यासाठी एकमत व्हायला लागलो होतं रे. भाजीच्या पेंडीला कधी न शिवणारे हात दुर्वा निवडायला शिकत होते. दूध आणायला बाहेर जा म्हणलं की रखडणारे पाय मात्र प्रसादाला काय आणू करत दुडू दुडू दौडायला लागले होते. तेच शिकायला लागले होते. आणि एवढ्यात हा दिवस आला. एवढ्यात तू निघालास पण. अरे काल तर आला होतास ना, आणि आज निघालास सुद्धा. कठोरपणाने सृष्टीचे नियम शिकवणारा तूच रे आदिगुरु. जिथं सृजन आहे तिथं विसर्जन अपरिहार्य असतं, हे असं म्हणत निघालास देखील. पण गजानना, जातोय जाताना मात्र एवढं करून जा. फक्त तुझ्याच नाही, कुणाही अतिथीच्या येण्याने सुखावणारं आणि विरहाने कातर होणारं सरळ साधं मन दे रे. भाजी भाकरी असो व पुरणपोळी, सारख्याच आनंदाने खाण्याची एक स्थिर बुद्धी दे. प्रत्येकाचं घर आणि ताट भरलेलं असू दे रे गजानना, आणि त्या भरल्या ताटातलं पोटात जाण्याची सहजता दे. लोकांचं दुःख कळण्याची संवेदना दे. अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे. अपराध क्षमा करून पोटात घेणारे तुझे लंबोदर दे. सूक्ष्म दृष्टीने पाहणारी बारीक बारीक डोळे दे. सार स्वीकारून फोल नाकारणारे सुपासारखे तुझे कान दे. भलं बुरं लांबूनच ओळखणारी सोंड दे. शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे. आणि आणि सर्वात महत्वाचं, सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे. बहुत काय मागू रे गणेशा, सगळ्यांचं भलं कर रे गजानना. गणपती बाप्पा मोरया.